एवढंच नाही, रात्रीच्या वेळी दिवा लावला जातो, अंधार नाहीसा करतो, उजेड पडतो. दिव्याला सांगितलं, तू जसं अंधाराचा अंधार, आमचा भजनचा, चिंताचा, क्रोधाचा, तणावाचा अंधार दूर कर. ज्ञानाचा यशस्वी तर तेजाचा उजेड आम्हाला प्राप्त करून दे. हे प्रतिकात्मक सगळी शिकवते आपल्याला. तुला आपण बोलते आपल्या पूजेची व्याख्या करून तुम्हाला सांगितलं स्वारी आणि थँक्यू म्हणजे प्रदर्शन करताना फक्त मुख्य कल्पनेचा आभार मानावा असं भाग नाही. छोट्या घटकांमध्ये आभार मानलं पाहिजे. पण आज मला वाईट यश पंचनी फोट द्या, कमरेल नाग नैतिक आचरण. थंडीचे दिवस होते, सकाळी आलेला आहात तरी एवढा वेळ बसून तुम्हाला ऐकवलं, पण पूजेची सुरुवात जर तुम्हाला नाही शुंभ कपालधरे प्रणमामि देवी नरार्ति हरे. नमो वरदे जय पाप विनाशिनी बहुफलदे. सुंदर समाजाला गरजेचा उपक्रम चालू केलेला आहे आणि त्याची समाजाला जाणीव होणं किंवा त्याची खूप गरज असते. तर असे चांगले कार्यक्रम सर नेहमी अरेंज करत असतात. तर या शुभेच्छा देतो आणि थांबतो. चैतन्य अकॅडमीच्या 19व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेला हा सुंदर असा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटन होतं सन्माननीय पालवेसर एक शुभहस्ते यांच्याही हस्ते दीप प्रज्वलनाचा सुंदर असा सोहळा संपन्न होतोय. सुंदर अशा शांतिकर्म सरस्वती याग, चंडी याग आणि रुद्र यागातून आपण आरोग्य विज्ञान आठवडी यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन केलेलं आहे. नमस्कार करा. ओम प्रतिदे गुरु देव प्रकाश नवे नमस्कार. हाच आवाज वर्ष करा. तुमच्याकडे कापूर असेल, कापूर आतमध्ये एका जागी ठेवा आणि उदबत्ती असेल तर उदबत्तीला कापूर प्रज्वलित करा किंवा तुमच्या सोयीनुसार. स्वाहा. प्रत्येकाने तुम्ही स्वाहाच्या वेळी स्वाहा. चैतन्य अकॅडमीच्या बरोबर. हार्दिक हार्दिक स्वागत. अजूनही बरीचशी मंडळी नारायण सर्वच पाहुणे मंडळी संपूर्ण कुटुंब आज या ठिकाणी उपस्थित. करिअर अकॅडमीचा 19वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या आनंदात आणि दिमाखात सकाळी 7:30 चालू आहे. वाजवले यावरती तो विजय अवलंबून होता. कौरवांचा विजय होणार की पांडवांचा कार्य चैतन्य करिअर अकॅडमीच्या वतीनं होत आहे. नमस्ते मॅडम. देवळी कॉलेजचे उपप्राचार्य विष्णू बसकर सर आणि प्रदीप कुमारजी पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीतला एक दीपस्तंभ म्हणून चैतन्य करिअर अकॅडमी कार्य करते. आणि अशा वेळी मला ती कविता आठवते. दराडे साहेब सहाय्य पोलीस निरीक्षक दहिवडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. आदरणीय पोलीस निरीक्षक घनश्यामजी सोनवणे साहेब यांच्या पत्नी सौभाग्यवती सोनवणे मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. आदरणीय दत्तात्रयजी दराडे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिवडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. दीप प्रज्वलन एक ऐश्वर्य साक्षात्कार. दीप प्रज्वलन एक ऐश्वर्य साक्षात्कार. एका वातीला दुसऱ्या वातीला पेटविण्यातला आनंद, फुलण्यातला आनंद आणि फुलता फुलता त्यागाच्या साक्षीनं इतरांना प्रकाशमय करण्यातला आनंद म्हणजेच दीप प्रज्वलन. मान्यवरांच्या शुभेच्छांच्या हस्ते मुंबईवरती झालेला दहशतवादी हल्ला की जो कुणीही विसरू शकणार नाही असा 26/11 झालेला दहशतवादी हल्ला आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेलं महाराष्ट्र पोलीस दलातील एक थोर व्यक्तिमत्व कर्तव्यदक्ष अधिकारी अशोकजी कामटे साहेब त्यांचं या ठिकाणी अशोकजी कामटे साहेब यांच्या प्रतिमेचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. कमलताई भोरे शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आणि ग्राम विकास पंचायत राज कॅबिनेट मंत्री तथा कोल्हापूर
चैतन्य करिअर अकॅडमीच्या 19व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन आदरणीय सोनियाताई आणि समाजाचं आक्रंदन यासह समाज जीवनाचा वेध घेत सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अतुल्य कार्य करणाऱ्या आदरणीय सोनियाताई धुळे यांना मानदेश चैतन्य मानदेश भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. स्वागत करा. टाळ्यांच्या गजरात देणाऱ्या विशेषतः महिलांच्या विकासासाठी, महिलांच्या कल्याणासाठी आणि महिला सबलीकरण होण्यासाठी गोर गरीब जनतेला वेळोवेळी मदतीला धावून जाणाऱ्या तुम्हाला क्षेत्रामध्ये माणूस सुधारला पाहिजे. माणूस सुधारायचं असेल तर आत्म्याला सुधारलं पाहिजे. आत्मा सुधारायचा असेल तर उपासना करणे. संपूर्ण परिवार हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेला आहे. चैतन्य मानदेश भूषण पुरस्काराने आणि अत्यंत या महत्वपूर्ण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले, खास करून आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आपल्या वहिनी साहेब सुनीच्या रांगेत आहेत, त्यांना मनपूर्वक फार फार शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय. त्यांच्या भव्य दिव्य अशा सामाजिक आणि ऋणात्मक अशा कार्याला हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि यशाची पताका अटके पार रोवण्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा पारित केलं जात आहे. आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. श्री पालवण क्षेत्री कायदा आणि सुव्यवस्था धर्म फक्त झाडांनाच कळतो, आभाळ पेलून सुद्धा. शिक्षण आहे गोगाव राजेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली. सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक पद्मभूषण ताराबाई मोडक शिक्षण केंद्र हिंदू कॉलनी दादर या ठिकाणी 30 वर्ष सेवा त्यांनी केलेली आहे. राजेवाडी येथे स्मशानभूमी, दफनभूमी, कानिकनाथ मंदिर, महादेव मंदिर येथे सुमारे 1600 वृक्षारोपण करून वावर हिरे येथील पानलिंग मंदिर, धोदेव मंदिर, धोळबा मंदिर, पिलो घाटामध्ये महादेव मंदिर, दत्त मंदिर परिसरामध्ये अंदाजे 1000 वृक्षांचं रोपण त्यांनी केलेलं आहे. भरती झाली. भरती झाल्यानंतर चंद्रपूर या ठिकाणी ट्रेनिंग केलं आणि अभिमानाची बाब म्हणजे मी सर्वांना पुरस्कार देतो, पण ताई मी यावेळेस असं ठरवलं की आपल्या अकॅडमीतून जी मुलं यशस्वी झालेत आणि त्यांनी जी चांगली कामगिरी केली त्याचा आपण एकूण केंद्रामध्ये 8 राज्यामध्ये जिथं सीमा सुरक्षा दलाकडून हरियाणातील पंचकुला येथे प्रशिक्षण घेण्यात आले होते. यामध्ये श्वान प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेत 8 राज्यामधून प्रथम क्रमांक सारिकानं मिळवलेला आहे आणि भारतातील, महाराष्ट्रातील पहिली डॉग हँडलर म्हणजे पहिलं डॉग हँडलर म्हणजे फक्त CID SB आपल्या पोलीस खात्यात असायचे चोर वगैरे पकडण्यासाठी, तर महाराष्ट्रातली पहिली वनरक्षक आहे की जिनं तुम्ही जर वन खात्यात पर्यावरणाचं पशुसंवर्धनाचं जर हानी केली आणि ती हानी केलेला जो आरोपी आहे त्याचा शोध घ्यायचा असं तर सारिका मॅडम नक्की घेतील या डॉगच्या माध्यमातून आणि तिचं मनपूर्वक खूप खूप कौतुक. धन्यवाद. आणि व्यासपीठावरती सर्व उपस्थित सन्माननीय आपले माननीय श्री नामदार जयकुमार गोरे आज उपस्थित राहू शकले नाहीत साहेब, पण त्यांच्या सौभाग्यवती मॅडम सोनियाताई गोरे मॅडम आज उपस्थित राहिलेल्या आहेत. येळगावकर मॅडम उपस्थित राहिलेल्या आहेत. तसेच आज सन्माननीय व्यासपीठावरती प्रशासकीय सेवा जी बजावत आहेत ते सर्व सामाजिक आर्थिक जे आपली म्हणजे आपले ह्या सगळ्यांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्याचा भाऊंचा रेकॉर्ड तोडलेला आहे. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया, कारण की आपण सगळेच बघतो की जिथे जिथे भाऊ दुसरी दुरा सांभाळत आहे तिथे अगदी खंबीरपणे ताई त्यांना साथ देऊन सगळ्यांपर्यंत पोहोचतात. मी स्वतः बघितलं, एक छोटंसं वास्तुशांती होती गावात आमच्या मायनीकडे, तिथे मीही होते आणि ताई आमच्या आधीच येऊन पोहोचून गेल्या. पत्रकार बंधू आणि सगळे सन्मान्य लोक आणि उद्याचे आपले होणारे सगळे ऑफिसर्स, खरंच बरंच काही. खाडे सर जे आहेत आमचे डॉक्टर साहेब, माझे जे सासरे आहेत त्यांचे अगदी जवळचे, की कुणाचं कौतुक करावं हे खूप मोठं काम असतंय आणि ते करायला पाहिजे. इथं तुम्ही खरं तर जमलेले सगळे विद्यार्थी, चैतन्य अकॅडमीचे विद्यार्थी, त्यांचे पालक, पुरस्कर्ते, पत्रकार बंधू, खास करून काल
पत्रकार दिन होता. खर तर उशिरा का विना माझ्या शुभेच्छा तुम्हाला आहेत, पण माझ्या स्टेटसला मी कालच तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. कदाचित तुम्ही पत्रकार म्हणून, जागरूक पत्रकार म्हणून बघितला असण्याची शक्यता आहे, पण मला काही त्याचा रिप्लाय आला नाही. तुमचं कौतुक, कारण आध्यात्मिक जी आमच्या मानदेशाला दिलेली आहे त्याच्यासाठी तुमचे खूप सारे मला खरंच कौतुक करायचं आहे. आम्हाला जे आशीर्वाद तुमचे मिळतात ते खूप मोठे आहेत आणि सगळ्यांच्या आज ती काळाची गरज आहे ती तुम्ही सांभाळता, त्याबद्दल तुमचंही कौतुक. आमची डॉक्टर मैत्रीण आहे, डॉक्टर साहेब आहेत, तुमचंही खूप. दुसऱ्याला पाणी पाजा, दुसऱ्याकडे बघून हसा, मग तुमच्या लागत असेल तर एखाद्याला जेवण द्या. एवढं काहीच नसेल और हमारी ही नजर के सामने हमारी पूरी जिंदगी बदल रहा है. सही कहा ना? और इतना ही नहीं, इसके बिना तो किसी का वजूद ही नहीं रहा. मोबाइल तो जैसे सबकी जिंदगी बन गया है, कुछ इस तरह.